नमस्कार. तर काल एक बातमी पाहिली की संगमनेरमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला 50 पैसे किलो भाव मिळाला आणि त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी शेतातच आपला कांदा पेटवून दिला. तर त्या शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा नाही पेटवला तर त्यांची स्वप्न पेटवली त्यांनी. कारण शेतकऱ्याची बायको, तुमची लाडकी बहीण ही त्या कांदा उत्पादन घेण्यासाठी किंवा कांद्याचं पीक येण्यासाठी 5 ते 6 महिने शेतात राबत असते. तिची लेकरं बाळं रात्री अपरात्री कांद्याच्या पिकासाठी राबत असतात आणि त्यांची कांद्याच्या पिकावर अनेक त्यांची स्वप्न दडलेली असतात. शेतकऱ्याच्या मुलांची, बायकोची अनेक स्वप्न त्यात असतात कांद्याच्या पिकावर. तर त्यांची ती स्वप्न, शेतकऱ्याची स्वप्न म्हणजे काय फार मोठी स्वप्न नसतात त्याची. तर त्याला त्याच्या मुलाबाळांना कपडा लत्ता घ्यायचा असतो, त्याच्या बायकोला त्याला 4 साड्या घ्यायच्या असतात. पण 50 पैसे जर कांद्याला रेट मिळाला तर काय करणार? तर यासाठी आता सरकारने लवकरात लवकर दखल घेऊन हमी भाव जाहीर केला पाहिजे. तर शेतकऱ्यांची इतकी वाईट अवस्था आहे की 50 पैसे जर भाव मिळाला तर त्याचा उत्पादन खर्च निघत नाही, त्याला ते पीक काढून बाजारात पाठवणंसुद्धा परवडत नाही. तर अत्यंत दयनीय अशी अवस्था आहे. आणि तुम्ही लाडकी बहीण म्हणतात, त्यांना तुम्ही 1,500 रुपये महिन्याला देता. तर तुमच्या लाडक्या बहिणीच्या आणि त्यांच्या मुलाबाळाचा, तिच्या कुटुंबाच्या कष्टाचा सन्मान करा आणि कांद्याला योग्य हमी भाव द्या, हीच सरकारला नम्र विनंती. धन्यवाद.